नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपसाठी गणित या विषयाअंतर्गत मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय आणि त्यावरील आधारित उदाहरणे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, मूळ संख्या म्हणजे काय हे समजावून घेण्यापूर्वी आपण संख्यांचे विभाजक म्हणजे काय ते थोडंसं रिकॉल करूया. समजा 10 ही एक संख्या आहे. या संख्येला जर आपण 5 या संख्येनं भाग लावला तर काय होईल पहा. 5 दुनी 10 म्हणजे इथं भाग 2 चा लागेल आणि 10 वजा 10 शून्य येईल. इथं बाकी शून्य आली याचाच अर्थ असा असतो की 10 या संख्येला 5 या संख्येनं पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो म्हणजे ज्याला आपण निशेष भाग जातो असं म्हणतो. इथं भाग पूर्ण गेला म्हणजेच 5 ही संख्या जी आहे ती 10 या संख्येचा विभाजक आहे असं म्हटलं जातं. 10 या संख्येला 5 न पूर्ण भाग गेला म्हणजे 5 ही संख्या 10 ची विभाजक आहे असं म्हटलं जातं. समजा आपण 10 ला जर 2 न भाग लावला असता तरी सुद्धा पूर्ण भाग गेला असता. म्हणजेच बे पंचे 10 इथं लिहिलं असतं, इथं बाकी शून्य आली असती. याचाच अर्थ 2 ही संख्या सुद्धा 10 ची विभाजक आहे. अशा पद्धतीनं एखाद्या संख्येला किती विभाजक असतात यावरून त्या संख्येचे जे प्रकार आहेत ते निश्चित होत असतात. थोडेसे आपण एक 2-4 संख्या घेऊया आणि त्याचे आपणास माहित असणारे सगळे विभाजक लिहिण्याचा प्रयत्न करू. समजा 2, 5, 6, 9, 10, 11 या काही मी संख्या घेतलेल्या आहेत. आता या प्रत्येक संख्येचे आपल्याला माहित असणारे जे विभाजक आहेत ते आपण इथं विभाजक लिहू. म्हणजेच अशी संख्या की ज्या संख्येनं या संख्यांना पूर्ण भाग जाईल. मुळात कोणत्याही संख्येला ज्यावेळी आपण 1 न भाग लावतो तेव्हा पूर्ण भाग जात असतो. म्हणजे समजा आहे या इथं 10 या संख्येला जर आपण 1 न भाग लावला तर आपण असं म्हणू शकतो 1 एके 1 उरले 0. त्यानंतर इथले 0 उतरले, पुन्हा 1 0 0 पुन्हा उरले 0 म्हणजेच 1 10 10 असं आपण म्हणू शकतो. याचाच अर्थ 1 न कोणत्याही संख्येला पूर्ण भाग जातो. याचाच अर्थ असा होऊ शकतो की 2 चा विभाजक 1 आहे, 5 चा विभाजक 1 आहे, 6 चा, 9 चा, 10 चा, 11 चा प्रत्येक संख्येचा 1 हा विभाजक आहे. किंवा याच्या उलट आपण असं म्हणू 1 च्या पाड्यात 2 आहे, 1 च्या पाड्यात 5 आहे, त्याच पद्धतीनं 6, 9, 10, 11 या सगळ्या संख्या 1 च्या पाड्यात आहेत. ज्या पद्धतीनं 1 च्या पाड्यामध्ये आहेत यापेक्षा प्रत्येक संख्या ही स्वतःच्या पाड्यात असते. म्हणजे 2 ही 2 च्या पाड्यात आहे, 5 ही 5 च्या पाड्यामध्ये आहे, 6 ही संख्या 6 च्या पाड्यात आहे, 9 ही संख्या 9 च्या पाड्यात आहे, 10 ही संख्या 10 च्या पाड्यात आहे, शिवाय 11 ही संख्या सुद्धा 11 च्या पाड्यात आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्रत्येक संख्येला किमान 2 विभाजक असतात. एक म्हणजे 1 ही संख्या आणि एक म्हणजे स्वतः ती संख्या. फक्त याला अपवाद जो आहे तो 1 या संख्येचा. कारण 1 या संख्येचा 1 हा एकमेव म्हणजे ती संख्या पण एकच आली आणि 1 म्हणजे एकच आली म्हणजे याचा विभाजक एकच आला. मात्र 2 च्या पुढच्या कोणत्याही संख्या घेतल्या तर त्याला किमान 2 विभाजके येतात. यापेक्षा जास्त सुद्धा येऊ शकतात. आता ही जास्त कोणकोणती येतील पहा. ही जी 6 संख्या आहे ही 2 च्या पाड्यामध्ये आहे, 3 च्या पाड्यामध्ये आहे. ही 9 संख्या 3 च्या पाड्यामध्ये आहे. ही 10 संख्या 2 आणि 5 च्या पाड्यामध्ये आहे. याचा अर्थ काही संख्यांना 2 विभाजक असतील, काही संख्यांना 2 पेक्षा अधिक विभाजक असतील. ज्या संख्यांना फक्त 2 विभाजक असतात अशा संख्यांनाच आपण मूळ संख्या असं म्हणतो. म्हणजे 2 ही मूळ संख्या, 5 ही मूळ संख्या, 11 ही मूळ संख्या. किंवा साध्या भाषेत बोलायचं झालं तर ज्या संख्या फक्त स्वतःच्या पाड्यात असतात किंवा 1 च्या पाड्यामध्ये असतात. याचा अर्थ 1 आणि ती स्वतः संख्या या व्यतिरिक्त कोणताही विभाजक त्या संख्येला असत नाही. अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. आणि ज्या संख्या इतर कुठल्यातरी संख्येच्या पाड्यामध्ये असतात अशा ज्या संख्या असतात ज्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. मग आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये 25 संख्या या मूळ संख्या येतात. 1 ही संख्या जी आहे याला आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कोणत्याच ह्याच्यामध्ये धरणार नाही. म्हणजे 1 ही मूळ संख्याही नाहीये आणि संयुक्त संख्याही नाहीये. याचा अर्थ आपण 1 चा विचार करायचा नाही. मूळ संख्या एकूण 25 येतात आणि उरलेल्या संख्या म्हणजे 74 संख्या अशा एकूण 100 संख्या होतात. काय म्हणतोय लक्षात घ्या. 1 ते 100 पर्यंत
25 मूळ संख्या आहेत, 74 संयुक्त संख्या आहेत आणि एक ही संख्या मूळही नाही, संयुक्तही नाही, अशा ह्या 100 संख्या असतात. मग यामध्ये या ज्या 25 मूळ संख्या आहेत, त्या आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. त्या संख्या कोणत्या? त्यासाठी थोडंसं मी नेक्स्ट पेज घेतोय. म्हणजेच या ठिकाणी मूळ संख्या टेबलमध्ये दिलेल्या आहेत पहा. म्हणजे सुरुवातीला 2 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या म्हणजेच 2, 3, 5, 7. त्यानंतर 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या म्हणजेच 11, 13, 17, 19. याच पद्धतीनं 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97, ज्या संख्या इतर कोणाच्याही पाढ्यामध्ये नाही आहेत, म्हणजे ज्यांना फक्त 2 विभाजक आहेत, अशा या 25 मूळ संख्या आहेत. यामध्ये अजून तुम्ही थोडंसं निरीक्षण केलं तर लक्षात येईल, की सुरुवातीला या 1 पासून 50 पर्यंत म्हणजेच 2 ते 50, 1 ला आपण विचारात घेत नाही. या ज्या मूळ संख्या येतात, या एकूण 15 मूळ संख्या आहेत. आणि 51 पासून 100 पर्यंत जर मूळ संख्या ऑब्झर्व्ह केल्या, तर या संख्या आपल्याला 10 मिळतात. म्हणजे सुरुवातीच्या 50 संख्यामध्ये 15 आणि नंतरच्या 50 संख्यामध्ये 10, अशा एकूण 15 अधिक 10 म्हणजेच 25 मूळ संख्या येतात. या संख्यांचं अजून थोडंसं निरीक्षण केलं तर लक्षात येईल, की काही संख्या अशा पद्धतीने जोडून येतात, की त्यामध्ये फक्त 2चा फरक आहे. म्हणजे मी थोडंसं हायलाइट करतोय पहा. समजा आपण 3 आणि 5 याचा विचार केला, तर 5 वजा 3 म्हणजेच 2, यामध्ये 2चा फरक आला. याच पद्धतीने जर आपण 5 आणि 7 याचा विचार केला, तर 7 वजा 5 म्हणजे 2. मग ज्या क्रमवार मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो, म्हणजे 2चा फरक असणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत, अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. म्हणजे मूळ संख्या जर या पद्धतीने एकत्र येत असतील, की त्यामध्ये 2चाच फरक आहे, तर अशा ज्या मूळ संख्या असणार, ज्याला आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. मग 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या जोडमूळ संख्यांच्या जर जोड्या आपण अभ्यासल्या, तर आपल्याला अशा एकूण 8 जोड्या आढळतात. थोडेसे आपण इथं चेक करूया. सुरुवातीला आपण इथं पाहिली 3 व 5 ही पहिली जोडी आहे. 5 व 7 ही दुसरी जोडी आली. त्यानंतर 11 व 13 यामध्ये 2चा फरक आहे, म्हणजे ही तिसरी जोडी येते. त्यानंतर 17 आणि 19 यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे, म्हणजे ही चौथी जोडी आहे. त्यानंतर आपण 29, 30, 31 म्हणजे इथं 2चा फरक येतोय. म्हणजे 29 व 31 ही आपल्याला 5वी जोडी मिळेल. त्यानंतर 41 आणि 43 यामध्ये 2चा फरक येतो. याचाच अर्थ 41 व 43 ही जोडमूळ संख्या आहे. त्यानंतर आपण पुढे असं म्हणू शकतो, की 59, 60, 61 म्हणजे यामध्ये 2चा फरक येतो. म्हणजेच 59 व 61 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. आणि फायनली 71 आणि 73 यामध्ये 2चा फरक येतो. म्हणजेच 71 व 73 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या ज्या 25 मूळ संख्या आहेत, त्यामध्ये 8 जोड्या अशा सापडतात, की ज्यामध्ये फक्त 2चा फरक आहे, ज्याला आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. याशिवाय सहमूळ संख्या म्हणजे काय, ते थोडंसं समजावून घेऊ. म्हणजे सहमूळ संख्या समजावून घेत असताना आपण सुरुवातीला 1 ते 10 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत, ज्यांचं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या असं आपण वर्गीकरण करूया. 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आहे, संयुक्त संख्याही नाही आहे. त्यानंतर 2 ही मूळ संख्या येते. 3 सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतर 4 ही संयुक्त संख्या येते, कारण 4 हे 2च्या पाढ्यामध्ये आहे. 5 ही मूळ संख्या आहे. 6 संयुक्त संख्या येते. 7 ही मूळ संख्या. 8 संयुक्त संख्या येते. 9 संयुक्त संख्या आहे. 10 संयुक्त संख्या आहे. म्हणजे इथं 1 ते 10 पर्यंतच्या काही मूळ संख्या आणि काही संयुक्त संख्या घेतलेल्या आहेत. जसं आपण जोडमूळ संख्यामध्ये दोन्ही संख्या या मूळच संख्या असतात, फक्त त्यामध्ये 2चा फरक असतो. मात्र सहमूळ संख्या याचा अर्थ यामधल्या प्रत्येक संख्या ही मूळ संख्या असेलच असं नाहीये. म्हणजे सहमूळ संख्येची जी जोडी असणार आहे, सहमूळ संख्या म्हणजे 2 संख्यांची अशी जोडी, की ज्यामध्ये सामायिक विभाजक नसतो. याचा अर्थ त्या संख्या दोन्ही मूळ संख्या असू शकतात, दोन्ही संयुक्त संख्या असू शकतात किंवा त्यातली एक मूळ आणि एक संयुक्त असू शकते. थोडंसं लक्षात येण्यासाठी मी एक उदाहरण घेतोय पहा. समजा मी यातली 3 व 5 या 2 संख्या घेतल्या. आता 3 व 5 याचा जर आपण विचार केला, तर याला जोडमूळ संख्या आपण म्हणतो. मात्र आपण आता जर यांच्या विभाजकांचा विचार केला, म्हणजे ही कुणाकुणाच्या पाड्यात आहे ते मी थोडेसे इथं विभाजक लिहितोय. 3 ही जी संख्या आहे, याचे विभाजक म्हणजे 1 आणि 3. म्हणजे 1 आणि 3च्या पाढ्यामध्ये 3 आहे आणि 5 या संख्येचे जर विभाजक पाहिले, तर 1 व 5. आता प्रत्येक संख्येमध्ये 1 हा विभाजक असतोच, त्यामुळे आपण 1 चा आपण विचार करायचा नाही. 1 व्यतिरिक्त जर विभाजक यामध्ये सामायिक नसेल, म्हणजे वेगळा असेल, तर अशा संख्येच्या जोडीला आपण सहमूळ संख्यांची जोडी म्हणतो.
आता मी घेत असताना दोन्ही संख्या या मूळ संख्या घेतल्या. समजा मी दोन्ही संयुक्त संख्या घेतोय. समजा मी 4 आणि 9 ह्या दोन संख्या घेतोय. जर मी 4 व 9 या संख्येचा विचार केला आणि याचे विभाजक लिहिण्याचा प्रयत्न केला, तर 4 ही संख्या कुणाकुणाच्या पाड्यात आहे? तर 1च्या पाड्यामध्ये आहे, 2च्या पाड्यामध्ये आहे, शिवाय 4च्या पाड्यामध्ये आहे. याच पद्धतीने जर मी 9चा विचार केला, तर 9 ही संख्या कुणाकुणाच्या पाड्यात येते? 9 ही संख्या 1च्या पाड्यामध्ये येते, 3च्या पाड्यामध्ये येते, शिवाय 9च्या पाड्यामध्ये येते. म्हणजेच 1, 2, 4 हे 4चे विभाजक, 1, 3, 9 हे 9चे विभाजक. 1 हा विभाजक दोघांमध्ये सामायिक असतो. आपण त्याचा विचार करायचा नाही. 1 व्यतिरिक्त इथं कोणताही विभाजक सामायिक नाहीये. म्हणजे इथं 2, 4 आहे, जे इथं नाहीये. इथं 3, 9 आहे, जे इथं नाहीये. अशा वेळी ही जी जोडी असते, याला आपण सहमूळ संख्यांची जोडी म्हणायचं. याचा अर्थ यातल्या संख्या या मूळ असतील असं नाहीये. आता मुळात या दोन्ही संख्या संयुक्त संख्या आहेत. किंवा समजा आपण यातली एक संख्या आणि यातली एक संख्या घेतली, म्हणजे एक मूळ आणि एक संयुक्त घेऊया. समजा आपण 7 आणि 10चा विचार केला. म्हणजे 7 व 10 या संख्यांचा जर आपण विचार केला, तर 7 या संख्येचे विभाजक म्हणजे 1 व 7. मात्र 10 या संख्येचे जर आपण विभाजक पाहिले, तर याचे 4 विभाजक येतील. म्हणजे 10 1च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे, 5च्या पाड्यात आहे, शिवाय 10च्या पाड्यात आहे. 1 हा सामायिक विभाजक सगळ्यांचाच आला. मात्र या व्यतिरिक्त या दोघांमध्ये कोणताच सामायिक विभाजक नाहीये. 7 हा 7 मध्ये आहे, 10 मध्ये नाहीये. किंवा 2, 5, 10 हा विभाजक जो आहे तो 10 मध्ये आहे, 7 मध्ये नाहीये. म्हणजे 3 व 5, 4 व 9, 7 व 10 ह्या तिन्ही ज्या जोड्या आहेत यांना आपण सहमूळ संख्यांची जोडी असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात सहमूळ संख्या कशाला म्हटलं जातं पहा, कोणत्याही दोन संख्या जर आपण विचारात घेतल्या आणि जर त्यांच्यामध्ये सामायिक विभाजक नसेल, किंवा आपण असं म्हणू शकतो एक हा एकमेव त्यांच्यामध्ये सामायिक विभाजक असेल, तर अशा संख्येच्या जोडीला आपण सहमूळ संख्यांची जोडी असं म्हणतो. मग याचा उपयोग विभाज्यतेच्या कसोट्या तयार करत असताना होत असतो. तो आपण पुढे जाऊन अभ्यास करणार आहोत. आता सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक विभाजक नसेल तर त्याला आपण सहमूळ संख्यांची जोडी असं म्हणू. आता यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया, म्हणजे ही कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, 1 ते 20 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? मूळ संख्येवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. त्यासाठी त्या संख्या पाठ असणं गरजेचं आहे. इथं आपल्याला सांगितलं की 1 ते 20 पर्यंतच्या ज्या एवढ्या संख्या आहेत त्या सगळ्या मूळ संख्यांची बेरीज किती? म्हणजेच आपल्याला 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या सगळ्या लिहून घ्यायला हव्यात. म्हणजेच 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 एवढ्या ज्या संख्या आहेत त्या 1 ते 20 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या आहेत. आता यांची बेरीज करत असताना आपण असं म्हणू शकतो, हा 9 अधिक 1 10, हे 7 अधिक 3 10, 10 अधिक 10 20, त्यानंतर 7 अधिक 3 10 म्हणजे 20 अधिक 10 30, आणि हे 5 35 आणि हे 2 37, म्हणजे 37च्या हातचे इथं 3 आले. 3 4 5 6 7 म्हणजे इथं 7, म्हणजे यांची बेरीज 77 येईल, जो आम्हाला पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे. म्हणजे जर आपल्याला इथं 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या माहित असतील तर त्या पद्धतीने आपण त्या लिहायची आणि बेरीज करायची, असा हा साधा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक किती? आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असतील तर आपण लगेच सांगू शकतो की 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या म्हणजेच 1 ते 100 पर्यंत असणारी जी सर्वात मोठी मूळ संख्या आहे, जी 97 ही संख्या येते. म्हणजे 97 ही 2 अंकी पण आहे आणि सर्वात मोठी मूळ संख्या आहे. या संख्येमध्ये आणि सर्वात लहान मूळ संख्या, इथं 2 अंकी असं सांगितलेलं नाहीये. याचाच अर्थ मूळ संख्येची सुरुवात जी होते ती 2 पासून होते. म्हणजेच सर्वात लहान मूळ संख्या 2 येते. मग यांच्यातील फरक किती असं विचारलेलं आहे. म्हणजेच आपण 97 वजा 2 केलं तर आपल्याला जो फरक मिळतो तो 95 मिळतो, जो आम्हाला पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे. अशा उदाहरणामध्ये थोडंसं आपण इथं बारकाईनं वाचणं गरजेचं आहे. समजा इथं असं सांगितलं असतं, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या. तर अशा वेळी 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या पाहत असताना आपण 10 पासून पुढे पाहिली असते. कारण 2 अंकी लहान संख्या 10 येते. 10 ही मूळ संख्या नाहीये. मग 10च्या पुढची मूळ संख्या असणारी म्हणजे 11. म्हणजे 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या 11, मोठ्यात मोठी मूळ संख्या 97, आणि यांची जर आपण वजाबाकी केली असती तर 7 वजा 1 म्हणजे 6, 9 वजा 1 म्हणजे 8, म्हणजे यांच्यातला फरक 86 अशा पद्धतीने आपण सांगितलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120 च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहे? आपल्याला जे सगळे पर्याय दिलेले आहेत त्यातल्या संख्या 110 ते 120 च्या दरम्यान आहेत.
म्हणजेच थोडक्यात आपल्याला असं विचारलंय की हे जे 4 पर्याय आहेत यातली कोणती संख्या ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे ज्याचे फक्त 2च विभाजक असतात. एक ती स्वतः संख्या आणि एक. याचाच अर्थ इतर कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये ती संख्या असत नाही. मग अशा वेळी आपण 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ केल्या असतील तर त्याच्या पुढची मूळ संख्या ओळखत असताना त्याला कोणत्या संख्येनं भाग जातोय का चेक करणं गरजेचं आहे. मग आपण नजरेनं सांगू शकतो. समजा हा जो 3 नंबरचा पर्याय आहे 114, याचं एकक स्थान 4 आहे. म्हणजेच या संख्येचा जो विभाजक असेल तो 2 आहे असं म्हणू शकतो. म्हणजे या संख्येचा 1 आणि 114 हे 2 विभाजक आहेच. शिवाय 2 हा सुद्धा विभाजक आहे. कारण ही संख्या सम आहे. म्हणजे त्याचे विभाजक 3 झाले. म्हणजे ही मूळ संख्या नाहीये. याच पद्धतीने पहिला पर्याय जो 111 पाहिला किंवा इथं आपण जर शेवटचा पर्याय 117 पाहिला तर याचे सुद्धा जे अवयव आहेत किंवा विभाजक आहेत ते 3-3 असल्याचे जाणवेल. म्हणजे कसं पहा, जर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहित असतील तर आपण काय करतो पहा, एखाद्या संख्येला 3 ने केव्हा भाग जातो, जर त्याच्या अंकांची बेरीज ही 3च्या पाड्यामध्ये असेल तर. म्हणजेच 111 मधले जे 3 अंक आहेत 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे ज्यांची बेरीज 3 येते. म्हणजे 3च्या पाड्यामध्ये 111 हा अंक आहे. हवं तर तुम्ही 111 ला 3 न भाग लावू शकता, पूर्ण भाग जाईल. म्हणजेच 111चा 3 हा विभाजक आहे. याच पद्धतीनं 117 यामधील अंकाची जर आपण बेरीज केली तर 7 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 9 येते, जी 3च्या पाड्यामध्ये आहे. म्हणजेच 117 ला सुद्धा 3 न भाग जातोय. म्हणजेच हे 3 विभाजक दोघांमध्ये वाढला. म्हणजेच हे जे 3 पर्याय आहेत ज्यामध्ये 2 पेक्षा अधिक विभाजक आहेत म्हणजे या मूळ संख्या नाही आहेत. आणि एकमेव जो राहतो 2 नंबरचा पर्याय 113 ही जी संख्या आहे ती फक्त 1 आणि 113 या दोघांच्याच पाड्यामध्ये आहे. इतर कोणत्याही संख्येने याला पूर्ण भाग जात नाहीये. म्हणजेच 113 ही मूळ संख्या आहे असं आपण म्हणू शकतो, जो पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे. म्हणजेच आम्हाला एखादी मूळ संख्या ओळखत असताना त्या संख्येला 2 न भाग जातो का 3 न भाग जातो का, आपल्याला ज्या मूळ संख्या माहित आहेत म्हणजेच 2, 3, 5, 7 या पद्धतीने यातल्या कोणत्या संख्येनं भाग जातो का चेक करायचं. जर भाग जात असेल तर तो अवयव त्यामध्ये वाढणार. मग भाग जातो याचाच अर्थ त्याचे अवयव वाढले म्हणजेच विभाजक वाढले. म्हणजे ती मूळ संख्या असणार नाही. आणि कुणीही भाग जात नसेल म्हणजे त्याला 2च विभाजक असणार. एक म्हणजे ती संख्या स्वतः आणि एक ही संख्या. म्हणजेच अशा संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणू. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. जर 2 मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल तर त्या दोन्ही संख्यातील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल. इथं आम्हाला असं सांगितलं की ज्यावेळी 2 मूळ संख्यांचा गुणाकार केलेला आहे तेव्हा तो गुणाकार समसंख्या आलाय. जर हा गुणाकार समसंख्या असेल तर त्या मूळ संख्येतली एक संख्या निश्चितपणे कोणती असेल आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. इथं आपण सुरुवातीला या मूळ संख्यांचा विचार न करता गुणाकार समसंख्या या घटकावर थोडासा विचार करू. जर आपण कोणत्याही 2 समसंख्या घेतल्या, उदाहरणार्थ 6 आणि 8 या 2 संख्यांचा गुणाकार केला तर 6 8 48 येतो. किंवा 12 आणि 5 या 2 संख्यांचा जर गुणाकार केला तर 12 पंचे 60 हा गुणाकार येतो. इथं आता संख्या घेत असताना सुरुवातीला मी दोन्ही समसंख्यांचा गुणाकार केला, जो गुणाकार सम आला. नंतर एक सम आणि एक विषमचा गुणाकार केला, तो गुणाकार सुद्धा सम आला. मात्र 2 जर आपण विषम संख्यांचा गुणाकार केला असता, समजा 15 गुणिले 3 केलं तर 15 त्रिक 45 म्हणजे हा विषम येतोय. म्हणजे विषमला जर विषमनं आपण गुणलं तर गुणाकार विषम येतो. म्हणजे गुणाकार आपल्याला विषम नको आहे. गुणाकार सम केव्हा येतो? जर दोन्ही संख्या सम असतील किंवा किमान एक संख्या सम असेल तरच गुणाकार समसंख्या येतो. मग इथं आमचा गुणाकार समसंख्या आलेला आहे. मात्र ह्या संख्या ज्या आहेत ते दोन्ही मूळ संख्या आहेत. याचा अर्थ समजा ही पहिली मूळ संख्या याला या दुसऱ्या मूळ संख्येनं गुणलं, हा त्याचा गुणाकार आला. मग हे आलेलं उत्तर जर समसंख्या असेल तर आपण असं म्हणू शकतो की यातल्या दोन्ही संख्या या सम असतील किंवा किमान एक संख्या ही सम असेल. मात्र मूळ संख्यांच्या बाबतीत आपण असा अभ्यास केलाय की 2 ही एकमेव अशी संख्या आहे जी संख्या सम आहे शिवाय मूळ आहे. याचा अर्थ 2 ही संख्या सम आणि उरलेल्या सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत म्हणजेच त्या विषम असणार. म्हणजे 2 ला उरलेल्या कोणत्याही मूळ संख्येनं गुणलं म्हणजे आता 5 असेल, 7 असेल, 11 असेल, 19 असेल. 2 न ह्यापैकी कुठल्याही संख्येला जर गुणलं तर येणारा जो गुणाकार आहे तो समच येणार आहे. म्हणजेच 2 हे नक्की आहे. म्हणूनच त्यांनी असं विचारलेलं आहे
की त्या दोन संख्यामधील एक संख्या निश्चितपणे कोणती, दोन हे निश्चित असेल कारण त्याशिवाय गुणाकार सम येणार नाही. मग दुसरी संख्या कोणतीही असू शकते जी मूळ आहे शिवाय विषम असणार आहे. म्हणजेच निश्चितपणे असणारी संख्या 2 आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. 11 ते 30 या संख्यात मूळ संख्या किती टक्के आहेत? आपल्याला 11 ते 30 पर्यंतच्या एकूण संख्या किती आणि त्यामध्ये असणाऱ्या मूळ संख्या किती याच्या आधारे मूळ संख्या किती टक्के आहेत हे सांगायचं आहे. सुरुवातीला आपण 11 ते 30 पर्यंत एकूण संख्या किती येतात पहा. ज्यावेळी आपण 11 ते 30 चा विचार करतो त्यावेळी त्याच्या दरम्यान एकूण 20 संख्या आहेत. म्हणजेच 11 ते 20 आणि 21 ते 30 अशा एकूण 20 संख्या. किंवा डायरेक्ट करणार असू तर आपण 30 मधून 11 कमी करणार नाही, 30 मधून 10 वजा करू म्हणजे एकूण संख्या ज्या आहेत त्या 20 संख्या आहेत. मात्र यामधल्या मूळ संख्या कोणत्या म्हणजे 11 पासून 30 पर्यंत असणाऱ्या, म्हणजे 11 ही स्वतः संख्या मूळ आहे. त्यानंतर 13 असेल, 17 असेल, 19 असेल, 23 असेल आणि 29 असेल. म्हणजे अशा या एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 6 संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत असं म्हणू शकतो. म्हणजे 11 ते 30 पर्यंत एकूण संख्या 20 आल्या आणि मूळ संख्या 6 आल्या. मग आम्हाला विचारलेलं आहे की ते किती टक्के आहेत. किती टक्के याचा अर्थ काय. समजा आपल्याला 20 पैकी 6 गुण मिळाले तर आपण असं म्हणतो 20 पैकी 6 तर 100 पैकी किती म्हणजेच आपण शेकडा गुण काढतो. त्याच पद्धतीनं एकूण संख्या 20 म्हणजे 11 ते 30 दरम्यान आपण पाहतोय एकूण संख्या 20 त्यापैकी मूळ संख्या 6 तर 100 पैकी किती. आता हे उदाहरण सोडवत असताना आपण 6 ला 100 न गुणूया किंवा असा भाग लावला तिरका तरी चालतो. म्हणजेच 20 एके 20, 20 पाचा 100. फक्त इथं गुणिले चिन्ह असेल तरच असा भाग लावू शकतो. म्हणजे छेदाला आता 1 आला त्याचा आपण विचार करायचा नाही. म्हणजे अंश जो आहे तो 6 गुणिले 5 म्हणजे 6 पंचे 30 म्हणजे 30% संख्या या मूळ आहेत असं आपण म्हणू शकतो. जर तुम्हाला ही स्टेप लक्षात येत नसेल तर आपण पुन्हा एकदा थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करूया. जर आपल्याला 6/20 गुणिले 100 हे सोडवायचं असेल तर आपण 6 आणि 100 याचा गुणाकार करू. म्हणजे जो गुणाकार 600 येतो त्याला आपण 20 न भाग लावू. म्हणजे शून्याला शून्य गेला 60/2 म्हणजेच 30%. म्हणजे एकूण संख्या 30% आहेत असं म्हणू शकतो, जो आम्हाला पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे. म्हणजे आपण 11 ते 30 पर्यंतच्या संख्या शोधल्या, शिवाय त्याच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या शोधल्या आणि या दोन संख्यांच्या आधारे त्याची टक्केवारी शोधली. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती. जोडमूळ संख्यांची जोडी म्हणजे अशा मूळ संख्या ज्यामध्ये आपण 2चा फरक आहे अशाला आपण जोडमूळ संख्यांची जोडी असं म्हणतो. त्यासाठी सुरुवातीला आपण या प्रत्येक जोडीमधला फरक शोधूया. 3 व 7 या जोडीमध्ये 4चा फरक येतो म्हणजे 7 वजा 3 4 येईल. त्यानंतर 7 व 11 यामध्ये 4चा फरक येतो. 11 व 13 यामध्ये 2चा फरक येतो आणि 13 व 15 यामध्ये 2चा फरक येतो. याचा अर्थ हा फरक 2चा आहे म्हणून याला जोडमूळ संख्या म्हणणार नाही. फरक 2चा पाहिजे शिवाय ती संख्या ही मूळ असायला पाहिजे. 15 ही संख्या मूळ नाहीये. याचा अर्थ हा पर्याय चालणार नाही. 11 ही संख्या मूळ आहे, 13 ही संख्या मूळ आहे. त्या दोघांमध्ये 2चा फरक आहे. म्हणजेच 11 व 13 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे असं आपण म्हणू शकतो, जो पर्याय क्रमांक 3 आहे. याच्या उलट हा पुढचा प्रश्न कसा आहे पहा. पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची जोडी नाहीये. आता त्यासाठी पुन्हा एकदा फरक पाहूया. म्हणजे जोडमूळ संख्यांची जोडी नाही असं विचारलेलं आहे. सुरुवातीला जर फरक पाहिला तर 3 व 5 यामध्ये 2चा फरक आहे. 11 व 13 यामध्ये 2चा फरक आहे. 15 व 17 यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. 17 व 19 यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. म्हणजे फरक सगळ्यामध्ये 2चा आहे. मात्र त्या संख्या या मूळ संख्या असतील तर त्याला जोडमूळ म्हणणार. 3 व 5 मूळ संख्या आहेत. शिवाय फरक 2चा आहे म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. 11 व 13 या दोन्ही मूळ संख्या आहेत. त्यामध्ये 2चा फरक म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. 17 व 19 दोघांमध्ये 2चा फरक आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणजे ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. पुन्हा इथं दिलेलं आहे 15 ही संख्या मूळच नाहीये. त्यामुळे जोडमूळ असणार नाही म्हणजे ही संख्या जोडमूळ संख्यांची जोडी नाही. नाही आहे म्हणून ही संख्या घेतली. म्हणजेच 15 ही संख्या मूळच नाहीये. त्यामुळे जोडमूळ संख्यांची जोडी नाही असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. पुढीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे. सहमूळ संख्यांची जोडी याचाच अर्थ त्या जोडीमधल्या ज्या संख्या असतात त्यांच्यामध्ये सामायिक विभाजक नसतो.
नसतो याचा अर्थ कुणाच्याही पाड्यामध्ये त्या संख्या सापडत नाहीत. मग इथं जर आपण ह्या संख्यांच्या जोड्या अभ्यासल्या, समजा पहिली जोडी पाहिली आपण 21 आणि 27, तर या दोघांमध्ये 3 हा सामायिक जो विभाजक किंवा अवयव आहे असं आपण म्हणू शकतो. कारण 3च्या पाड्यामध्ये 21 आहे, 3च्या पाड्यामध्ये 27 आहे. मग सामायिक जो विभाजक आहे तो 3 आहे. सामायिक विभाजक नसेल तरच त्याला आपण सहमूळ संख्यांची जोडी म्हणतो. म्हणजे ही सहमूळ संख्यांची जोडी नाहीये. जर आपण दुसरा पर्याय पाहिला 44 आणि 55, तर या दोन्ही संख्या 11च्या पाड्यात आहेत. याचा अर्थ 11 चोक 44, 11 पाचा 55 म्हणजे 11 हा त्यांचा सामायिक विभाजक झाला. म्हणजे ही जोडी सुद्धा समूळ संख्यांची नाहीये. जर आपण चौथा पर्याय पाहिला 39 व 26, तर या ज्या संख्या आहेत त्या 13च्या पाड्यामध्ये आहेत. म्हणजेच 13 दोन्ही 26, 13 त्रिक 39 म्हणजे 13 हा या दोघातला सामायिक विभाजक आहे. दोघांमध्ये सामायिक विभाजक आपल्याला नको आहे. तोच जर आपण 3 नंबरचा पर्याय पाहिला म्हणजे 35 आणि 37, तर यामध्ये सामायिक विभाजक नाहीयेत. याचे विभाजक आहेत. उदाहरणार्थ 35 कुणाच्या पाड्यात आहे? तर 1, 5, 7 आणि 35 या चौघांच्या पाड्यामध्ये 35 आहे. म्हणजे 35 चे विभाजक 1, 5, 7, 35 आहेत. याच पद्धतीने जर 37 चे विभाजक पाहिले तर 1 आणि 37 हे दोनच विभाजक आहेत. 1 हा विभाजक प्रत्येकामध्ये असतो. आपण 1 व्यतिरिक्त शोधतोय. म्हणजे इथं 5, 7, 35 आणि 37 यामध्ये सामायिक विभाजक नाहीये. म्हणजेच ही जी जोडी आहे, ज्याला आपण सहमूळ संख्यांची जोडी असं म्हणतो. म्हणजे सहमूळ संख्यांची जोडी पर्याय क्रमांक 3. तुम्ही या पद्धतीने जर 21चे 27चे अवयव पाडले किंवा विभाजक लिहिले, तर त्यामध्ये 3 हा सामायिक विभाजक सापडतो. इथं 11 हा सामायिक विभाजक मिळतो आणि इथं 13 हा सामायिक विभाजक मिळतो. म्हणजे या ज्या जोड्या आहेत, त्या सहमूळ संख्यांच्या जोड्या नाहीत, असं आपल्याला म्हणायला हवं. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या म्हणजे काय आणि त्यावरील आधारित ही उदाहरणं अभ्यासली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.